Welcome friends. We have done 3.2 exercise, right? From our geometry. Now we are going to start the new concept with new period, right? Okay, and that concept is arc of circle. Actually, in basic, in first video of circle, we have given this information, but now we are going to take it in deep, right? Okay, so what is arc of circle? Okay, so if it is the circle, okay, कन्सिडर करना है, कन्सिडर करायचं तुम्हाला की हा सर्कल आहे जरी दिसत असेल, ठीक आहे. अँड दिस इज व्हॉट इज दिस, यू नो इट व्हेरी वेल, दिस इज सेकंड, राईट? ओके, दिस इज सेकंड. So we know this is second and this is the circle, right? So because of this second, या सेकंड मुळे काय झालं, सर्कलचे दोन पोर्शन मध्ये पार्टिशन झालं, ठीक आहे. हा वेगळा झाला आणि हा वेगळा झाला, ठीक आहे. सो आता लक्षात घ्या की याच्यात काय झालं, हा जो आहे तो जरा तुम्हाला मोठा दिसतोय. जरा म्हणण्यापेक्षा आता तुम्ही हे कशावरून ठरवलं की हा मोठा दिसतोय. ओके, सपोज हा सर्कल आहे, याचा आपण सेंटर या ठिकाणी ओ पकडूयात. कशावरून तुम्ही समजता की हा काय आहे, मोठा आहे, दिसतोय म्हणून मोठा आहे का? असंच म्हणणार का हा दिसायला मोठा दिसतोय म्हणजे मोठा आहे? नाही, तसं नाही म्हणता येणार आपल्याला. दिसायला मोठा दिसतोय म्हणजे मोठा आहे असं नाही. त्याला काहीतरी रूल असेल की वाय इट इज मेजर, हा कशामुळे मोठा आहे, ठीक आहे. तर आता ते आपल्याला पाहायचं की हा मोठा कशामुळे आहे. लक्षात घ्या, सपोज आपल्याला काय आहे की आपण मोठा आणि लहान कशावरून ठरवतो. सपोज एखाद्याकडे 4 वस्तू आहेत, ठीक आहे. त्यांना डिस्ट्रीब्यूट करताना एकाला 3 दिल्या आणि एकाला 1 दिली, तर जास्त कोणाला दिलं हे आपण काढू शकतो. कसं? 3 नक्की याला जास्त दिलं. आता हे कशावरून काढलं, कारण जर समजा त्याच व्यक्तीने काय केलं असतं, 2 दिले असत्या तर काय झाल्या असत्या, दोघांनाही इक्वल बसल्या असत्या. म्हणजे तुम्हाला काय करायचं, त्याचा सेंटर जो आहे, आता 2 हा सेंटर आहे, 2 पेक्षा याच्याकडे जास्त आहे म्हणून हा मोठा आहे. 2 सेंटर आहे पण 2 पेक्षा कमी आहे म्हणून हा छोटा आहे. तसं याचा मध्य तुम्हाला काढता आला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे याचं बरोबर कुठे आहे तर बरोबर हाफ कुठे आहे तो आधी काढता आला पाहिजे. जर हा सेकंड जर समजा इथून सेंटर मधून गेला असताना मग ठीक होतं. चला, याचं काय झालं असतं, सेम पार्टिशन झालं असतं, राईट. म्हणजे एक लक्षात घ्या की सेम पार्टिशन कधी होणार, वेन द सेकंड गोज थ्रू द सेंटर. ज्यावेळेस तो सेंटर मधून जाणार सेम पार्टिशन होणार, राईट. म्हणजे आता याचा अर्थ लक्षात घ्या की हा सर्कलच्या मधून गेलाय का सेंटर मधून? नाही, तर तो गेलाय कुठून, थोडासा खालून. म्हणजे एका बाजूला त्यानं सेंटर ठेवलाय आणि ज्या बाजूला सेंटर राहिलाय, ज्या बाजूत तो सेंटर आहे तो कसा असणार आहे, मोठा असणार आहे. डेफिनेटली तो कसा असणार आहे, मोठा असणार आहे. आता आपल्याला बघायचंय काय पहा. आता आपण काय कन्सेप्ट बघतोय, आपण कन्सेप्ट बघतोय आर्क ऑफ द सर्कल. काय बघतोय आपण आर्क ऑफ द सर्कल. आता आर्क कशाला म्हणतोय ते लक्षात घ्या. सपोज मी या ठिकाणी नाव दिलं ए आणि इथे नाव दिलं बी, राईट. इथे नाव देतोय मी एक्स आणि या ठिकाणी नाव देतोय मी वाय. क्लिअर? ओके. बिकॉज ऑफ सेकंड ए बी ला आपण नाव दिले, सॉरी सेकंडला आपण नाव दिले ए बी. बिकॉज ऑफ ए बी वी कॅन फाइंड देर आर 2 पार्ट्स ऑफ द सर्कल. ओके, आता ए पासून बी ला मला जायचंय, ए पासून मी बी कडे जाणार आहे. क्लिअर? तर ए पासून बी कडे जर जायचं असेल मला, तर मला 2 मार्ग आहेत. क्लिअर? मी डायरेक्टली असा जाईल ए पासून बी पर्यंत. ओके, आय विल गो थ्रू द व्हिडिओ. ओके, आणि दुसरा जो मार्ग आहे तो मार्ग कसा आहे पहा, आय विल गो थ्रू ए वाय अँड बी. प्रत्येक जण हाच मार्ग अवलंबणार आहे, मला माहिती आहे, ठीक आहे. इकडे जायची गरज नाही आपल्याला, इथपर्यंत जायचं ना, ठीक आहे, भेटून जाईल आपल्याला. असंच जाऊयात आपण शॉर्टकट. ओके, पण लक्षात घ्या की इकडून तुम्ही गेलात तर तुम्हाला परफेक्ट नाव भेटेल त्या आर्कचं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही आर्क ए बी म्हटलं तरी चालेल, पण आर्क ए वाय बी म्हटलं तर अजून त्याला जरा थोडंसं करेक्टनेस येईल. कारण ए बी म्हणजे असा पण असू शकतो ना, ए बी आणि हा पण ए बी असू शकतो. म्हणजे नेमका कोणता हे कळणार आहे का तुम्हाला? नाही. म्हणजे थोडक्यात हे असं आहे की आपण डायरेक्ट व्हिडिओ बघणं आणि जर समजा आपल्याला कोणाचा आहे काय तर सबस्क्राईब करायला जायचं म्हणजे इकडून जाणं. क्लिअर? ओके, म्हणजे थोडा वेळ इथं द्या पण तुम्हाला परफेक्ट ते रेग्युलर भेटत राहतील त्या पद्धतीने थोडक्यात. ओके, सो ए बी हा काय आहे, सेकंड आहे. आणि या ठिकाणी ए आणि बी हे सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट आहेत. आता ए पासून बी कडे जाण्यासाठी आपण सर्कलवरतूनच दुसऱ्या एखाद्या पॉइंट थ्रू गेलो तर तो जो असणार आहे तुमचा आर्क ऑफ द सर्कल. म्हणजे हा काय झाला, आर्क झाला. आणि दुसरा आर्क कोणता झाला, हा सुद्धा ए बी नावाचाच आर्क आहे.
पण हा आर्क कसा आहे लक्षात येतंय का? हा आर्क कसा आहे? हा इकडून आहे, म्हणजे हा तुम्हाला दिसता क्षणी याच्याकडे सेंटर आहे, म्हणजे हा कसा आहे? मोठा आहे, क्लिअर झालं. आणि हा कसा आहे? सेंटरच्या खालच्या बाजूला किंवा सेंटर नाहीये त्याच्याकडे, तर हा काय झाला? छोटा झाला. आणि जर बरोबर मधून गेला असता तर कसं झालं असतं? दोन्ही सारखे झाले असते. मग हा जो आर्क आहे, दिस आर्क इज कॉल्ड मेजर आर्क. या आर्कला काय म्हणायचं आपल्याला? मेजर आर्क. आणि दिस आर्क इज कॉल्ड मायनर आर्क. याला काय म्हणायचं आपल्याला? मायनर आर्क म्हणायचे. क्लिअर? आता जर समजा तुम्हाला दिलेला सर्कल, सपोज अशा पद्धतीचा तुम्हाला सर्कल आहे, क्लिअर, आणि या ठिकाणी आपण सेंटर कन्सिडर करूया, आणि या ठिकाणाहून तोच बरोबर त्या सेंटर मधून काय झाली? ती सेकंड गेलेली आहे. ठीक आहे. आता काय झालं? या सर्कलचे जे दोन भाग झाले ते दोन्ही भाग कसे झाले? सारखे झाले. ओके. सो मग अशा वेळेस या आर्क्सला दोघांनाही सारखंच नाव द्यावं लागेल, कारण दोघांचं मेजरमेंट सारखंच असणार आहे, बरोबर मध्यातून. म्हणजे आपण जी पोळी खातो ती अर्धी कापली ना, अर्धी का म्हणतो आपण? कारण दोन्ही पोर्शन सारखे झाले. तसं हे अर्ध झालं. मग यांना काय म्हणायचं? तर यांना म्हणायचंय सेमी सर्क्युलर आर्क. काय म्हणायचं आपल्याला? सेमी सर्क्युलर आर्क. क्लिअर? आता तुम्हाला हे तर माहिती आहे की व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ सर्कल. सर्कलचं मेजरमेंट किती असतं? 360. ठीक आहे. 360 मेजरमेंट असतं सर्कलचं. आता मला सांगा, हा आणि निम्मा किती जायला पाहिजे? मग 360चा हाफ होतो 180. मीन्स दिस आर्क इज ऑफ 180 अँड दिस इज ऑल्सो ऑफ 180. आता माझा प्रश्न आहे की हा 180 पेक्षा कमी असेल का जास्त असेल? डेफिनेटली इट मस्ट बी मोर दॅन 180. सो इट इज मोर दॅन 180. म्हणजे हा 180 पेक्षा कसा आहे? 100% मोठा आहे. आणि हा 100% 180 पेक्षा कसा आहे? पहा, 180 पेक्षा कसा आहे? लहान आहे. आपण याला थिटा म्हणतोय. म्हणजे हा आर्क, याचं मेजरमेंट 180 पेक्षा कसं आहे? मोठं आहे, कारण हा निम्म्यापेक्षा जास्त पोर्शनने घेतलाय. आणि हा कसा आहे? लहान आहे. म्हणजे आपण घरी जेवायला बसल्यानंतर सुद्धा आर्क कन्सेप्ट किंवा जे पुढे अजून काही कन्सेप्ट येणार ते आपण इथं यूज करत असतो. हे क्लिअर करा. आपण अर्ध्यापेक्षा जास्त पोळी घेतोय म्हणजे आपण मेजर आर्कचं काम करतोय, आणि आपल्या भावाला अर्ध्यापेक्षा कमी देतोय म्हणजे त्याला मायनर आर्कवर आपण काय करतोय? सॅटिस्फाय करतोय. राईट? ओके. तर हे क्लिअर करा की मेजर आर्क कशाला म्हणायचे, मायनर आर्क कशाला म्हणायचं, आणि सेमी सर्क्युलर आर्क कशाला म्हणायचं. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ आर्क ऑफ सर्कल. ओके. सो इट हॅज 3 टाइप्स. मेजर आर्क, ओके, याला आपण विशाल कंस म्हणतो. मायनर आर्क लघु कंस, अँड सेमी सर्क्युलर आर्क याला आपण काय म्हणतो? अर्धवर्तुळ कंस. क्लिअर? ओके. तर अशा प्रकारे हे 3 टाइप्स आहेत आणि हे आपल्या लक्षात असले पाहिजेत. ओके. इफ यू वॉन्ट टेक द स्क्रीनशॉट. आणि याचं नाव लिहिण्याची जी पद्धत आहे ती कशा पद्धतीची आहे? पहा, आर्क तुम्ही जर एबी लिहिलं, क्लिअर करतो अजून एकदा, आर्क एबी लिहिलं तर कन्फ्युजन आहे की नेमका आर्क एबी कोणता, इकडून इकडचा की इकडून इकडचा. ठीक आहे. त्याच्यामुळे आर्कचं नाव लिहिण्याची पद्धत अशी आहे, आर्क ए एक्स बी. आता आर्क ए एक्स बी म्हणजे कोणता झाला? हा झाला. आणि जर मी लिहिलं आर्क ए वाय बी मीन्स विच? दिस मायनर आर्क. क्लिअर? ओके. मग सेमी सर्क्युलर असू द्या, काही असू द्या, लिहिताना आपण अशा 3 याच्यामध्ये नाव लिहायचं आहे, 3 डिजिट्स मध्ये, 3 लेटर्स मध्ये, ते ज्याच्यामुळे तुमचं ते कन्फ्युजन दूर होईल की नेमका कोणता आर्क आहे. क्लिअर? ओके. सो दिस इज द कन्सेप्ट of arc. So arc of circle has done now. Now we will see the central angle. आता central angle कशाला म्हणायचं? आता एक तर लक्षात आलं असेल, सेंटर हा शब्द आपण याच्या आधी पण पाहिलेला आहे. व्हॉट इज मीन्स सेंटर? सेंटर म्हणजे आपण काय म्हणतोय? सपोज दिस इज द सर्कल विथ सेंटर. आपण प्रत्येक वेळेस असं म्हणत आलेलो आहे. पहा, प्रत्येक वेळेस हा शक्यतो मी पण सेंटर ठेवत आलेलो आणि तुम्ही पण हेच ऐकत आलेलं आहे. राईट? सो नाव यू कॅन सी हिअर दिस इज द सर्कल विथ सेंटर O अँड सेंट्रल अँगल. ओके. आता तुम्ही जिथं राहता, समजा कुठल्याही शहरात तुम्ही राहता, तर तुम्ही म्हणत असाल सेंट्रल बस स्टँड. सेंट्रल बस स्टँड म्हणजे काय? कुठंतरी शहराचा सेंटर केलेला आहे आणि त्या ठिकाणी ते आहे. ठीक आहे. सेंट्रल बस स्टँड म्हणजे काय? कुठंतरी शहराचा सेंटर आहे, या ठिकाणी सगळ्यांना सोपं पडतं, अशा ठिकाणी. मग सेंट्रल म्हणजे काय? तिथं. ठीक आहे. सो सेंट्रल, मग आता या ठिकाणी सगळ्यांना, याला जरी इकडे यायचं असेल तरी तेवढंच अंतर कापावं लागतं, या पॉइंटला इकडे यायचं, म्हणजे सगळे जेवढे काही पॉइंट्स ह्या बॉर्डरवरती आहेत सगळ्यांना सारखं अंतर कापावं लागतं ओला येण्यासाठी. मग त्यांना त्याला कन्सिडर केलं की नाव दिस इज आवर सेंटर. सगळ्यांना सोपं पडते, कुणालाही कमी जास्त अंतरावर जायची गरज नाही. सो व्हॉट इज मीन सेंट्रल अँगल देन? मग सेंट्रल अँगल कशाला म्हणायचं? द अँगल मेड ऍट द सेंटर. जो अँगल कुठं तयार होतो? सेंटरला. ठीक आहे. जो अँगल सेंटरला तयार झाला त्याला आपण काय म्हणणार? सेंट्रल अँगल. राईट? ओके. नाव दिस इज पॉइंट A, दिस इज B, which both the points are on the circle. दोन्हीही काय आहेत?
सर्कल वरती पॉइंट आहे, where they meet each other at point O, which is the center of the circle, right? So that angle is called central angle. याच अँगलला आपल्याला काय म्हणायचंय, central angle. Okay, clear what is means central angle? Central angle means the angle create at the center. असा अँगल की जो कुठे क्रिएट होतोय, सेंटरला क्रिएट होतो. That angle is called central angle. Clear? आता सेंट्रल अँगलचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता असायला पाहिजे, सेंट्रल अँगलचा करस्पॉन्डिंग आर्क म्हणजे थोडक्यात त्यानं त्याच्या तोंडामध्ये घेतलेला भाग असं म्हणूया थोड्या वेळ आपण, ठीक आहे. सो लाईक सपोज आपण या ठिकाणी असं मगर वगैरे जर मागच्या बाजूला काढली तर हा त्याच्या तोंडाचा भाग होईल, बरोबर आहे. सो दिस आर्क इज कॉल्ड करस्पॉन्डिंग आर्क ऑफ दिस सेंट्रल अँगल. क्लिअर करा मी काय म्हणतोय, दिस इज सेंट्रल अँगल, याला आपण काय म्हणतो, केंद्रीय कोन म्हणतात मराठीमध्ये. सो AOB angle AOB is central angle. हा कसला अँगल आहे पहा, सेंट्रल अँगल आहे. and its corresponding arc is corresponding arc is आता त्याचा करस्पॉन्डिंग आर्क कुठं असला पाहिजे, AB, बरोबर आहे. आता हा जो AB आहे इथं नाव दिलेलं आहे का नाही, मग तुम्ही AB लिहू शकताय. ओके, जर समजा या ठिकाणी आपल्याला X नाव दिलं असतं, इकडे Y दिलं असतं, तर आपण परफेक्ट कोणता लिहिला असता, आर्क इज आर्क AXB. हा त्याचा करस्पॉन्डिंग आर्क झाला. क्लिअर करा मी काय म्हणतोय. सो दिस इज सेंट्रल अँगल आणि हा त्याचा झाला करस्पॉन्डिंग आर्क. क्लिअर? ओके, आता मला एक सांगा, टोटल सर्कलचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे 360 असतं. क्लिअर आहे. सपोज हा जो सेंट्रल अँगल आहे, आता क्लिअर करा की याचं पूर्ण मेजरमेंट किती असतं, इथलं 360 असतं. सपोज आपण कन्सिडर करूयात की हा 90 डिग्रीचाच आहे. क्लिअर? हा किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे असं कन्सिडर करतोय. क्लिअर? आता मला सांगा, हा जर 90 डिग्रीचा असेल तर 360 चे किती भाग झाले कळलं का, 4 भाग झाले 90 नुसार, बरोबर आहे. म्हणजे हाच असा करेक्ट इकडे गेला की एक तयार होईल, इकडे गेला की एक तयार होईल, असं आपण कन्सिडर करतोय फक्त काढण्यापुरता. आता क्लिअर करा, मला सांगा आर्कचं मेजरमेंट किती असतं. आर्कचं मेजरमेंट सुद्धा तेवढंच असतं, किती, 360. आणि हा या ठिकाणी किती आहे, 90. आता मला सांगा, जर हे अँगल सारखे असतील तर इकडचे आर्कचे तुकडे सुद्धा कसे असतील, सारखे असायला पाहिजे. इट मीन्स द मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल्स टू द मेजरमेंट ऑफ करस्पॉन्डिंग आर्क. त्याचा जो करस्पॉन्डिंग आर्क आहे त्याचं मेजरमेंट आणि या अँगलचं मेजरमेंट कसं असतं, सारखं असतं. म्हणून पुढची कन्सेप्ट आपण क्लिअर करतोय, सेंट्रल अँगल इज इक्वल्स टू करस्पॉन्डिंग आर्क. क्लिअर करा हे काय म्हणतोय मी, सेंट्रल अँगलचं जेवढं मेजरमेंट असतं तेवढंच मेजरमेंट त्याच्या आर्कचं असतं. जेवढा आपला घसा असेल तेवढ्याच पद्धतीचा लाडू आपल्या तोंडामध्ये बसणार आहे. ठीक आहे. आपण असं म्हणायचं की आपला घसा लहान आहे मग आपण मोठा घास घेऊयात, नाही. म्हणतात पहा की म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं म्हणतो ना आपण, ते इथं चूक करतो आपण. म्हणजे काय करतो, म्हणजे इथं अँगल कमी आणि इकडं आर्क जास्त पॉसिबल आहे का नाही ते करू नये असं म्हणतात. मग इथं सुद्धा ते करायचं नाही. म्हणजे जेवढा घसा तेवढाच घास आपण घ्यायचा आहे, जेवढं तोंड तेवढाच घास आपण घ्यायचा, लहान तोंडी मोठा घास करायचा नाही. इट मीन्स सेंट्रल अँगलचं मेजरमेंट आणि त्याच्या करस्पॉन्डिंग आर्कचं मेजरमेंट, सेंट्रल अँगल हा आणि त्याचं करस्पॉन्डिंग आर्क हा, याचं मेजरमेंट कसं असतं, सारखं असतं. आता मला क्लिअर करायची आणखीन एक गोष्ट. आता मला सांगा, हा जो आर्क आहे तो कसला आर्क आहे, मायनर आर्क आहे, मेजर आर्क आहे का सेमी सर्क्युलर आर्क आहे. डेफिनेटली दिस इज सेमी सर्क्युलर आर्क, राईट. आता सपोज तुम्हाला हा 90 डिग्री आहे तर हा आर्क सुद्धा किती झाला, 90 डिग्रीचा झाला. आता मला सांगा, जर मला AYB काढायचा असेल तर तो मी कसा काढू. यस, वी हॅव टोटल मेजरमेंट दॅट इज 360. Suppose we subtract this AXB means 90 degree from that 360, we will get 270. That will be the answer. That will be the major arc. Means we can find the measure of major arc. जर समजा आपल्याला ह्याचं मेजरमेंट काढायचं असेल, कोणत्या मोठ्या आर्कचं किंवा छोट्याचं काढायचं असेल, मोठ्याचं दिलंय तरी सुद्धा हा त्याच्यातून मायनस करा, हा काढायचा असेल तर हा मायनस करा, हा काढायचा असेल तर हा मायनस करा. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्याला आर्कचं मेजरमेंट काढायचं किंवा अँगलचं पण काढायचं. ठीक आहे. मेजर ऑफ आर्क. आता एक लक्षात घ्या, इथं दोन्ही प्रकारचे आर्क, मी इथं दोन्ही पण लिहितो, मायनर आणि मेजर इज इक्वल्स टू मेजर ऑफ मायनर अँड मेजर आर्क इज इक्वल्स टू 360 मायनस. आता पहा,
आपण जर मायनर काढायला गेलो तर इथं काय लिहायचं, मेजर. ठीक आहे, आणि आपण जर मेजर काढायला गेलो तर इथं काय लिहायचं, मायनर. क्लिअर. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड द करस्पॉन्डिंग आर्क. जर समजा एक दिलाय तर दुसरा तुम्हाला जर काढायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. सो व्हॉट इज सेंट्रल अँगल, व्हॉट इज मायनर आर्क, मेजर आर्क, देन सेंट्रल अँगल, करस्पॉन्डिंग आर्क, हे क्लिअर झालं असेल. नाव कम ॲट पेज नंबर 60. यू कॅन सी देअर. तुम्हाला तिथं काय दिलेलं आहे पहा, की द फर्स्ट कन्सेप्ट यू हॅव गिवन द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल्स टू इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. म्हणजे ह्याचं मेजरमेंट याच्या एवढं असतं आणि ह्याचं मेजरमेंट याच्या एवढं असतं. क्लिअर. द फर्स्ट कन्सेप्ट हॅज डन. नाव विशाल कंसाचं म्हणजेच कशाचं, जर समजा तुम्हाला मेजर आर्कचं मेजरमेंट काढायचं तर तुम्ही काय करणार, 360 मायनस मायनर करणार. जर मायनर काढायचं तर 360 मायनस मेजर करणार. क्लिअर. सो दिस सेकंड फॉर्म्युला हॅज ऑल्सो डन. देन you have given that what is the measurement of semicircular arc. semicircular arc चं मेजरमेंट किती. yes, semicircular म्हणजे हाफ, याचं मेजरमेंट किती, 180 will be the measurement of semicircular arc. and what is the measurement of whole circle, that must be 360. clear. ओके. सो या 4 कॉन्सेप्ट ज्या आहेत ते आपल्या क्लिअर करा. आपण काय शिकलो, सेंट्रल अँगल, करस्पॉन्डिंग आर्क. क्लिअर. मायनर आर्क 360 मायनस मेजर आर्क. क्लिअर. किंवा मेजर आर्क 360 मायनस मायनर आर्क. क्लिअर. देन 180 इज द मेजरमेंट ऑफ सेमीसर्क्युलर आर्क अँड 360 इज द मेजरमेंट ऑफ होल सर्कल. क्लिअर. म्हणजे आपल्या घरात ज्या पोळ्या आपण खातो त्या किती डिग्रीच्या असतात, कळलं का, 360 डिग्रीच्या असतात. त्याचा आर्क जो असतो तो. क्लिअर. नाव we will see the next concept and that is congruence of the arcs. आता congruence of the arcs नेमकी काय कन्सेप्ट आहे क्लिअर करूयात आपण. म्हणजे आपण आतापर्यंत कॉन्ग्रन्स ऑफ अँगल बघितलं, कॉन्ग्रन्स ट्रायंगल्स बघितले. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू लर्न व्हॉट इज कॉन्ग्रन्स ऑफ आर्क. म्हणजे आर्क कसे कॉन्ग्रंट असतात, राईट. कॉन्ग्रंट असतात म्हणजे कसे, सारखे असतात, राईट. ओके. सपोज आता मी काय करतोय पहा, क्लिअर करा हे. सपोज दिस इज द सर्कल, राईट. हा एक सर्कल आहे. या सर्कलचा मी या ठिकाणी सेंटर घेतो. क्लिअर. आता पहा मी काय म्हणतो, सपोज मी या ठिकाणी एक अँगल घेतलाय जो आहे 80 डिग्रीचा. किती डिग्रीचा अँगल आहे, 80 डिग्रीचा. तर मला सांगा हा जो आर्क आहे तो कितीचा असला पाहिजे. व्हेरी गुड. दिस इज ऑल्सो 80 डिग्री. कारण सेंट्रल अँगल आणि त्याचा करस्पॉन्डिंग आर्क कसे असतात, इक्वल असतात. क्लिअर. आता माझा पुढचा प्रश्न काय पहा, सपोज मी या ठिकाणी पण काय घेतला, दुसरा आणखीन एक अँगल घेतला जो आहे 80 डिग्रीचा. ओके. मला सांगा ह्याचा आर्क कितीचा असला पाहिजे, 80 डिग्रीचा. याच्यात काय डाऊट आहे कोणाला. म्हणजे जर अँगल सारखे, आपण हे लक्षात घ्या कुठं. आता जर समजा मी या ठिकाणी अजून काय केला, सर्कल बाहेरच्या बाजूने काढला. मला वाटतं ही कन्सेप्ट ना आपली थोडीशी राहिली होती पहा. फर्स्ट पेज म्हणजे ज्यावेळेस आपण बेसिक घेतलं होतं ना त्यावेळेस माझ्याकडून हे चुकून राहिलं होतं. नंतर माझ्या लक्षात हे आलं की आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स, नंतर आपण जे पहिलं पेज होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं राहिलेले सर्कलचे टाइप्स जे आपण सुरुवातीला एकदम म्हणजे कॉन्ग्रंट सर्कल्स ते एक पाहिलं होतं. कॉन्सेंट्रिक सर्कल्स आणि नंतर इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणजे छेदणारे सर्कल्स, ते एक थोडंसं सोपा आहे तो भाग पण राहिला होता. ठीक आहे. आता सपोज मी या ठिकाणी असंच वाढवलंय. क्लिअर. आता मी काय विचारतो ते लक्षात घ्या. सपोज आपण या ठिकाणी ओ नाव दिलं, इथं मी ए नाव दिलं, इथं बी नाव दिलं, इथं सी दिला, इथं डी दिला, इथं ई दिला आणि इथं एफ दिला. क्लिअर. आता मला सांगा हा आर्क ए बी म्हणजे हा पकडा आता. ठीक आहे. सो आर्क ए बीचं मेजरमेंट किती आहे, 80 डिग्री. व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ आर्क सी डी, डेफिनेटली 80 डिग्री. क्लिअर. आता माझा प्रश्न आहे की हा जो ई ओ एफ जो आहे तो अँगल किती डिग्रीचा आहे, 80 डिग्रीचा आहे. तर मला सांगा हा जो EF जो आर्क आहे तो किती डिग्रीचा असला पाहिजे. इट इज ऑल्सो ऑफ 80 डिग्री. तो सुद्धा 80 डिग्रीचा आहे, बट इट इज नॉट इक्वल विथ दिस. हा 80चाच आहे पण याच्याशी इक्वल नाही. क्लिअर करा. का, कारण हा जो आर्क आहे तो आतल्या सर्कलचा आर्क आहे आणि हा जो आहे तो बाहेरच्या. तुम्ही जर इकडे अजून हे वाढवलं ना असं, मग तुम्हाला म्हणता येईल हा भाग आणि हा भाग सारखा. क्लिअर. म्हणजे आपल्या ह्याच्यात जे असतात ना, हे काय आठवत असेल याला बघितलं मी. ओके. जिलेबीचे वेढे जे असतात. आता मला सांगा सपोज या ठिकाणी असा अँगल केला म्हणजे हा काठ जे असते जिलेबीची ती काठ आणि इकडं ही काठ
सारखे असणार आहे का? असेल का? तसं नाही. याच्यात आणि याच्यात फरक आहे ना. ही जास्त लांब आहे, आपण हीच उचलणार, ही कशी काय उचलणार? ठीक आहे. सो तसं लक्षात घ्यायचं की एकाच सर्कलचे ते भाग जर असतील तर ते इक्वल आहेत. ओके. करस्पॉन्डिंग आर्क कधी इक्वल असणार आहेत? समजा जर सेंट्रल अँगल दिलेला असेल तर ज्यावेळेस ते एकाच सर्कलचा भाग असतील त्यांची रेडियस सेम असली पाहिजे. क्लिअर? ओके. तर त्याच्यात आपल्याला तीच कॉन्सेप्ट दिलेली आहे की जर समजा याच्यात हा सेंट्रल आहे, हा जो सर्कल आहे, या सर्कलची रेडियस सेम असणार आहे याच्याशी, स्वतःशीच. क्लिअर? किंवा दुसरा जरी मी सर्कल काढला, समजा दुसरा एक सर्कल काढला जो तेवढाच आहे, याच्या एवढाच, सेम याच्या एवढाच आहे, तर त्याच्यात सुद्धा ह्या गोष्टी सारख्या भेटतील. 80चा जेवढा काही अँगल आहे ना तेवढाच त्याच्यात सुद्धा 80चा आर्क आणि ते सेम असणार आहे. क्लिअर? म्हणजे लक्षात घ्यायचं आपल्याला फक्त की हे जे म्हणतोय ना आर्क इक्वल असतात ते कधी असतात? जर रेडियस सेम असेल सर्कलची, दुसरा सर्कल असून रेडियस सेम असेल, किंवा एकच सर्कलचे ते भाग असतील, त्याच कंडिशन मध्ये आपण ते आर्क इक्वल दाखवू शकतो. क्लिअर? त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट पाहूयात आपण आता. ओके. सो नाव यू हॅव द प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क. सम ऑफ द मेजर्स ऑफ आर्क. आता मला सांगा, आत्ताच आपण कन्सेप्ट बघितली होती की सर्कलचं मेजरमेंट किती असतं? दॅट इज 360 डिग्री, राईट? तसंच आपल्याला या ठिकाणी जो आर्क आहे ते आर्कचं मेजरमेंट सुद्धा टोटल मेजरमेंट, टोटल सर्कलचं 360 असतं, त्यात काही डाऊट नाही. पण जर समजा आपल्याला काय केलंय, वेगवेगळे आर्क दिलेत. ठीक आहे. समजा या ठिकाणी सेंटर घेतलं आपण O, या ठिकाणी A आहे, इथं B आहे, इथं C आहे, इथं D आहे, या ठिकाणी E आहे, असे आर्क दिलेत. आता मला सांगा, मला जर आर्क घ्यायचा आहे, आर्क AB प्लस आर्क, क्लिअर करा, BC मिळून किती असलं पाहिजे? कॅन आय से आर्क AC और ABC? यू कॅन राईट हिअर ABC ऑल्सो. ठीक आहे. म्हणजे पहा, AB आणि BC एकत्र आले हा ABC होणार आहे. जर मी AB प्लस BC ज्या त्याच्यामध्ये, म्हणजे थोडक्यात आर्क मी ABC घेतला, आर्क ABC, आणि त्याच्यामध्ये ऍड करतोय मी DC किंवा CD, आर्क CD. सो व्हॉट विल बी द टोटल मेजरमेंट? द टोटल मेजरमेंट मस्ट बी आर्क ABD. आणि लक्षात ठेवा, पुन्हा असं म्हणत बसेल नाही आर्क ABCD. आपल्याला गरज कोणाची? ABD घ्या किंवा ACD घ्या. यू कॅन राईट एनी. सो आर्क ACD कोणतंही नाव घेऊ शकता मधलं तुम्ही. म्हणजे एखादी गाडी असते ना, पुण्यात कडून मुंबईला चालले तर मधल्या स्टेशनचं एखादं नाव असतं, कुठल्या मार्गे चालले म्हणून, तसं ते कुठलंही एक स्टेशन लिहिलं जातं. ठीक आहे. सो लाईक दॅट मीन्स वी कॅन ऍड द आर्क्स ऑफ द सर्कल. आपण अशा पद्धतीने त्यांना काय करू शकतो? ऍड करू शकतो. ठीक आहे. आणि जर मी सगळेच ऍड करून लिहिले AB प्लस BC प्लस CD प्लस ED प्लस EA, तर मेजरमेंट किती असलं पाहिजे? दॅट मस्ट बी 360, राईट? ओके. आफ्टर दॅट यू हॅव अ थेरम, राईट? सो व्हॉट इज द थेरम? प्लीज रीड दॅट ॲट फर्स्ट. नाव इन दिस थेरम व्हॉट यू हॅव गिवन. आपल्याला या थेरम मध्ये काय आधी आपल्याला प्रूव्ह करायचं ते क्लिअर करा. काय म्हटलंय बघा की इफ यू हॅव गिवन ओनली वन सर्कल, जर तुम्हाला एकच सर्कल दिला असेल, किंवा यू हॅव गिवन 2 कॉन्ग्रुएंट सर्कल्स. आता कॉन्ग्रुएंट सर्कल्स कशाला म्हणतो आपण? अजून एकदा त्याच्यावर जाऊयात मागं. कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे काय? की असे 2 सर्कल की ज्यांची रेडियस सेम आहे. फिनिश. रेडियस सेम असेल तर सगळ्या गोष्टी सेम येतात, सगळं सेम येतं. ठीक आहे. मीन्स लक्षात घ्या की इफ द रेडियस इज इक्वल देन द सर्कल्स आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट सर्कल्स. क्लिअर? ओके. सो तुम्हाला काय सांगितलं? इन कॉन्ग्रुएंट सर्कल्स और इन अ सर्कल, एका सर्कलमध्ये, की जर समजा काय सांगितलं असेल की यू हॅव गिवन दॅट कॉन्ग्रुएंट आर्क्स, जर तुम्हाला आर्क इक्वल दिलेले असतील, म्हणजे हे आर्क कसे आहेत? दोन्ही इक्वल आहेत, तर त्याच्यावरून तुम्हाला प्रूव्ह करायचंय की हा जो कॉर्ड आहे, काय सांगितलं बघा, हा जो कॉर्ड आहे ना तो कॉर्ड पण इक्वल असतो, हे सांगायचंय. म्हणजे कळलं का? बघा, जर हा आर्क इक्वल असेल तर हा कॉर्ड इक्वल असतो. म्हणजे हा आर्क या आर्कशी इक्वल आहे ना, हा आर्क आणि हे दोन आर्क इक्वल आहेत समजा, तर 100% ह्या ज्या कॉर्ड आहेत त्या सुद्धा इक्वल असतात. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. क्लिअर? सो गिव्हन मध्ये आपण काय लिहिणार पहा. सो इन गिव्हन यू हॅव टू राईट इन सर्कल विथ सेंटर O किंवा काय जे असेल ते. ओके. सो तुम्हाला काय दिले? फक्त त्यांना सांगितलंय हा आर्क या आर्कशी इक्वल आहे, बाकी काहीही दिलेलं नाही. सो इन सर्कल विथ सेंटर, व्हॉट इज सेंटर? O? नो.
इन सेंटर विथ सेंटर बी. आता कोणते दोन आर्क इक्वल सांगितलेत? आर्क एपीसी, कॉन्ग्रंट आर्क सांगा कुठला सांगितलेला आहे? कॉन्ग्रंट आर्क इक्यूडी. हे दोन आर्क तुम्हाला इक्वल दिलेत, हा याच्याशी दिलाय. क्लिअर. आता पुढे जाऊन आपल्याला काय दाखवायचं पहा. सो व्हॉट वी हॅव टू फाइंड मीन्स टू प्रूव्ह. काय करायचं पहा प्रूव्ह आपल्याला. टू प्रूव्ह इज दिस. आपल्याला सांगायचं की एसी हा जो कॉर्ड आहे तो ईडी या कॉर्ड एवढा आहे. सो कॉर्ड एसी कॉन्ग्रंट कॉर्ड कुठला असायला पाहिजे सांगा? ईडी. म्हणजे एसी आणि ईडी, हा एसी आणि हा ईडी हे कॉर्ड बरं, आर्क नाही. आर्क तर आपण घेतलेत. हे आर्क इक्वल असतील तर कॉर्ड इक्वल असतात हे शो करायचे. क्लिअर. ओके. आता बघा आपल्याला हा शो करायचा क्लिअर आहे किंवा सेम आहे. ओके. सो आता आपण करतोय प्रूफ. सो काय प्रूफ आहे बघा माझ्याकडं हे दाखवण्यासाठी. तर माझ्याकडे असणारे प्रूफ मी तुम्हाला आधी सांगतो काय काय आहे. मला सांगा हा जो आर्क आहे काही पण असू द्या, हा कुणाशी इक्वल आहे? याच्याशी इक्वल आहे. क्लिअर. ह्याचा समजा आपण याला एक्स पकडला तर हा सुद्धा किती यायला पाहिजे? सेंट्रल अँगल एक्स. हा एक्स आहे म्हणून हा किती यायला पाहिजे? एक्स. आणि हा एक्स आहे म्हणून हा किती यायला पाहिजे? एक्स. ओके. काय डाऊट कोणाला? हा एक्स आहे ना, हा करस्पॉन्डिंग आर्क झाला. मग त्याच्या हा आर्क झाला तर ह्याचा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल हा झाला. म्हणजे हा एक्स असायला पाहिजे. हा एक्स आहे आणि आधीच तुम्हाला गिव्हन मध्ये सांगितलं हा एक्स आहे. ह्याच्यामुळे हा सुद्धा एक्स झाला. म्हणजे हे दोन अँगल कसे आले? इक्वल आले. क्लिअर. काय डाऊट? नो. So you have given this question as an activity. So in a triangle, so which triangles you have given? ABC and DB, ABC and DBE. Okay. In triangle ABC and DBE. Okay. So आता याच्यामध्ये कसं दाखवलं बघा. साइड AB कॉन्ग्रंट साइड. आता साइड AB ला कोणते दाखवले? क्लिअर करा. का आपल्याला दाखवायचे नाही, त्यांना दिले DB. रिझन आपल्याला काय देणार सांगा बरं याला. AB आणि DB सारखं असण्याचं कारण काय? AB हा कोणाशी इक्वल दाखवला? DB बरोबर. काय रिझन आहे? बोथ द साइड्स आर ऑफ द रेडियस ऑफ अ सेम सर्कल. सो रेडी ऑफ द सेम सर्कल, रेडियस ऑफ द सेम सर्कल असे लिहू शकता. रेडी ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या मराठीमध्ये. क्लिअर. ओके. सो AB आणि DB क्लिअर झालं. आता पुढची साइड कुठली घेणार बघा आपण त्यांना साइडच सांगितले. साइड अँड यू डोंट हॅव गिव्हन एनी साइड. तर आता आपण दुसरी साइड घेऊयात BC. ओके. सो BC कॉन्ग्रंट साइड कुठली यायला पाहिजे? BC ला सांगा बरं. BC ला म्हणजे हा BC आपण घेतो तर याला हे यायला पाहिजे. तेच रिझन सेम. ओके. कुठली यायला पाहिजे? BE, साइड BE. हेच रिझन यायला पाहिजे याला सुद्धा. ठीक आहे. त्यांना दिलंय का? नाही, दोन्हीसाठी एकच रिझन. त्याच्यानंतर आता येणार आहोत आपण या अँगलला. हे अँगल इक्वल आहेत का हे क्लिअर करा. सो अँगल ABC, कॉन्ग्रंट अँगल DBE, याला रिझन काय येणार सांगा? बाय द डेफिनेशन ऑफ कशाची? कॉन्ग्रंट आर्क. राईट. मला वाटतं रिझन दिलंय तुम्हाला. ओके. बाय डेफिनेशन ऑफ कॉन्ग्रंट आर्क, त्याच्या डेफिनेशन नुसार हे दोन कसे झाले? इक्वल झाले. क्लिअर. आता बघा आपल्याला काय भेटलं? याला हा भेटला, या अँगलला हा भेटला, या साईडला ही साईड भेटली. म्हणजे मला सांगा दोन ट्रायंगल, कोणते दोन ट्रायंगल आहेत आपले? ABC ट्रायंगल, ABC कॉन्ग्रंट ट्रायंगल कोणता यायला पाहिजे सांगा? DBE. रिझन कोणतं यायला पाहिजे? कुठली टेस्ट असणार? SAS. सो SAS टेस्ट. म्हणजे दोन्ही ट्रायंगल काय झाले? एकमेकांशी कॉन्ग्रंट झाले. मला सांगा जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात? देअरफॉर साइड AC कॉन्ग्रंट साइड कुठली यायला पाहिजे सांगा? ED. साइड AC ला कुठली यायला पाहिजे? ED. काय कशामुळे? CS करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. क्लिअर. म्हणजे अशा पद्धतीने AC आणि ED कसे येतात? सारखे. आता आपण डोक्यात काय ठेवायचं की जर आर्क सेम असले तर कॉर्ड सुद्धा सारखे. बघा आर्क वरून काय काय ठरवता येतं? आर्क सारखे, सेंट्रल अँगल सारखा, आर्क सारखे, कॉर्ड सारखे. कळतंय का?
आर्क जर सेम असतील तर सेंट्रल अँगल सेम आहे, आणि जर सेंट्रल अँगल किंवा आर्क सेम असतील तर पुन्हा सी आहे, म्हणजे तुम्हाला AC स्क्वेअर असं म्हणता येईल थोड्या वेळापुरतं. आर्क जर सेम असतील तर सेंट्रल अँगल पण सारखा आहे आणि कॉर्ड पण सारखं आहे. क्लिअर आलं लक्षात? AC स्क्वेअर म्हणजे काय, ए जरी सारखा असेल, आर्क जर सारखा असेल तर C फॉर सेंट्रल अँगल अँड अनदर C इज फॉर कॉर्ड. ओके, लक्षात येते का? व्हॉट इज मीन AC स्क्वेअर? लक्षात ठेवण्यासाठी फक्त मी तुम्हाला ते देतोय. लक्षात राहत असेल तर ठेवा, नाही तर त्याला तसंच सोडून द्या. ओके, सो अंडरस्टँड दिस थेरम. हे थेरम लक्षात घ्या आणि याच्यातून काय दाखवायचं ते समजून घ्या. आता यालाच फक्त क्रॉस काय केलेलं आहे की जर समजा, ओके, सपोज यू हॅव गिवन 2 कॉर्ड्स इक्वल टू कॉर्ड्स, म्हणजे हे 2 कॉर्ड इक्वल असतील तर हे अँगल कसे असतील, आर्क कसे असतील, इक्वल असतील. ठीक आहे, याचाच कॉन्व्हर्स आहे तो थोडक्यात. ठीक आहे, तर तोही आपल्याला फक्त त्यांना दिलेला आहे, तर तो वाचून तो सुद्धा तुम्हाला काय होऊन समजून जाईल. ठीक आहे, सो देन रिमेंबर दिस मध्ये पुन्हा तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, पुन्हा ते पहिलं पूर्ण रिव्हिजन दिलेलं आहे कशा पद्धतीने कोण कसे ग्रुप असतात. ओके, सो दिस इज बेसिक फॉर 3.3. ओके, सो प्लीज अंडरस्टँड दिस प्रॉपरली अँड ऍक्च्युअली दिस इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड ऑल्सो. याच्यात अवघड असं काहीही नाही. ओके, सो हॅव अ नाईस डे.